नमस्कार. स्वागत तुमचं न्यूज लॉन्चर मराठीमध्ये. मी अशोक वानखडे. पेट्रोलियम मंत्रालयाने हात वर केले. त्यांनी सांगितलं तेलाचा शॉर्टेज आहे, काळजी करू नका, पण सांभाळून खर्च करा. मी विदर्भात असताना माझ्या वडिलांच्या आजोळी जायचो. तिथे माझ्या वडिलांची मामी आणि आमची आजी, मोठी आजी, तिचं नेहमी आम्ही जेवायला बसलो की ते आमच्या विदर्भातल्या वऱ्हाडी भाषेत ती नेहमी तिचं एक इन्स्ट्रक्शन असायचं. हे पोरं हो, पोटभर जेवा पण लावून लावून जेवा. याचा अर्थ असा की पोटभर जेवा, पोटभर जेवण करा, पण भाज्या आणि वरण असं थोडं थोडं सांभाळून खा. त्याचीच आठवण मला आज जेव्हा पेट्रोलियम मंत्रालयाच्या एक मोठ्या अधिकारी, जॉईंट सेक्रेटरी लेवलच्या, सांगत होत्या की काळजी करू नका, तेल गॅसची कमी नाही, फालतू लाईन लावू नका, पण सांभाळून वापरा. पोटभर जेवा पण लावून लावून जेवा. प्रश्न असा आहे की रशियाकडनं आपल्याला फार स्वस्तात तेल मिळायचं, भारतीय रुपयामध्ये तेल मिळायचं, आणि ते स्वस्त तेल घेता घेता आपण जेव्हा हॉर्मुझ मध्ये बंद झालं आणि बाकी तेल पुरवठा बंद झाला, तेव्हा जवळजवळ 50% आपला तेलाचा निर्यात हा रशियाकडनं होता. हॉर्मुझची बंदस्थिती पाहून अमेरिकेने भारताला परमिशन दिली, एक काही दिवस रशियाकडनं तेल घ्या. ती परमिशन संपली आजच. भारत अमेरिकेच्या व्हाईट हाऊसच्या दरबारात लोटांगण घालून विनवण्या करत होता की आम्हाला पुन्हा परमिशन द्या, लय वाईट स्थिती आहे. अमेरिकेने सांगितलं नाही, आम्ही देणार नाही. मुख्यतः हा प्रश्न सगळ्यांना पडतो की अरे बाबा, भारत तेल घेणार, रशिया तेल देणार, अमेरिका कोण आपल्याला तेल नका घेऊ म्हणून सांगणार? पण आपण जर त्याला बाप मांडला, तर आपण मांडलिकत्व जर स्वीकारलं अमेरिकेचं, मग ऐकावं लागेच ना. त्यामुळं आता रशियाचं तेल बंद आहे, आपल्याला तेल मिळेल, पण काय किमतीत मिळेल? अमेरिकेने काही फॉर्म्युला दिला इराणला, इराणने रिजेक्ट केला. इराणचा फॉर्म्युला अमेरिकेने रिजेक्ट केला. आता पुन्हा युद्ध होणार का काय असं वाटतं. युएई मध्ये काल एका परमाणू संयंत्रावर हमला झाला, तिथे आग लागली. त्यामुळे युद्ध अजून भीषण होईल अशी भीती वाढायला लागली. आणि युद्ध भीषण होतं म्हटलं की लगेच पेट्रोलच्या किमती वाढतात. आता $115 पर बॅरल पर्यंत किमती गेल्या. ज्या पहिले 70 होत्या, $70 पर बॅरल, ते आता 115 वर गेलं. काय 140 वर जाईल का? आणि तेल महाग झालं की आपल्या देशात महागाई वाढणार. आणि पेट्रोलियम कंपन्या कुठपर्यंत घाटा सहन करतील, नुकसान सहन करतील? कारण आता पेट्रोलियम मंत्रालयातल्याच मोठ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की भाव वाढ होणार नाही, पण कधी होईल हेही सांगता येत नाही. म्हणजे कधी कधी ते भविष्याचा कॉलम वाचतो ना आपण, आमदानी होगी खर्च वाढेगा, म्हणजे तुमच्याकडे पैसे येतील पण खर्च वाढेल. म्हणजे आपण पैसे येतील याच्यात खुश राहायचं आणि खर्च वाढेल म्हणून चिंता करायची. तसंच आता वाढ होणार नाही, पण कधी होईल हे सांगता येणार नाही. म्हणजे उद्याही होऊ शकते. सीएनजी ₹2 वाढवला, 24 तासात पुन्हा ₹1 ₹3 केलं. पेट्रोलियम कंपन्या म्हणतात ₹15 लिटर जोपर्यंत तेल तुम्ही किमती वाढत नाही, तोपर्यंत आमचा नफा नुकसान बराबरीवर येत नाही. आता फक्त आपण ₹3 वाढवलेले आहेत. हळूहळू वाढवतील का? की एकदम वाढवतील? रशियाचं तेल नसल्यामुळे आपल्याकडे पुन्हा आता बाहेरनं तेल घेणं आलं. ते तेल दूर न येतं, त्यामुळं टँकरचं भाडं वाढतं, इन्शुरन्स प्रीमियम वाढतं, तेलाच्या किमती वाढतात. वाढीव किमतीमध्ये घेतो आपण. कारण हॉर्मुझ मधून जरी पूर्ण जगाचा 20% सप्लाय होत असेल, पण भारतासाठी तो
हार्मुज मधनं 60 ते 70% तेल आणि जवळजवळ 80 ते 85% एलपीजी आणि एलएनजी गॅसेस हे तिथनंच येतं. त्यामुळे आम्हाला जास्त मार आहे. चीनला इराणकडनं तेल चालूच आहे. हार्मुज इराणसाठी खुललेलं आहे. त्यामुळं आपण किती त्रासात राहायचं याला कोणा अनिश्चिततेचा हे आहे. आणि उद्यापासून तर अजून तेल महाग विकत घेणार आपण. कारण अमेरिकेच्या त्या धमकीनंतर तेलाच्या किमती पुन्हा वाढल्या आणि रुपया ₹96 झाला. डॉलर ₹96 झाला. ₹65 डॉलर असताना नरेंद्र मोदींनी सगळं आकाश डोक्यावर घेतलं होतं. की रुपया खाली पडतो, देशाची इज्जत जाते. आता विचारलं रुपया खाली पडल्यावर कोणाची इज्जत जाते? तर म्हणे रुपया खाली नाही पडत, डॉलरवर चालला. हे आमचे अर्थमंत्री. कोणच त्यांना शिकवलं त्या जेएनयू मध्ये तो प्रोफेसर डोकं मारत असेल भिंतीवर. कसे विद्यार्थी माझ्याकडे आले, मी काय शिकवलं त्यांना? डॉलरची वाढती किंमत, पेट्रोलची वाढती, क्रूडची वाढती किंमत याने भारतावर भयानक दबाव पडणार आहे. आणि जास्त दबाव सरकार सहन करू शकणार नाही. मग सरकार हा दबाव पास ऑन करेल. शेतकऱ्यांना खतं मिळतील की नाही याची गॅरंटी नाही. मिळाली तर काय किमतीत मिळतील सांगता येत नाही. त्यामुळे पुढचा सीझन कसा जाईल शेतकऱ्यांचा याच्याबद्दल कोणालाही काही गॅरंटी नाही. महागाई किती वाढेल याच्याबद्दल सगळे चूप आहेत. आपण फक्त सगळे याच्यात आनंदात आहोत की राज्यानंतर राज्य भाजपा जिंकत आहे. वा. आणि आपले पंतप्रधान वेगवेगळ्या देशात जाऊन मोठमोठे अवॉर्ड घेत आहेत. कधी कधी वाटतं अवॉर्ड घेतल्याने ना आपली महागाई कमी झाली असती तर मी बाबांना सांगितलं असतं की बाबा तुम्ही विदेशातच राहू, अवॉर्ड घेत चला ना, आम्हाला महागाई स्वस्ताही देत चला. पण त्या अवॉर्डने आपलं काहीच होत नाही. फक्त हे आमचे जितके बी पामेरियन बसलेले आहेत टीव्ही चॅनल्सवर, ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकच देशाचं बाण बस, विश्वगुरु झालो, विश्वगुरु झालो. अहो इथे कसला विश्वगुरु झाला तुम्ही? लोक महागाईने होरपळून निघालीत. पण याचा विचार करणार कोण? जय श्रीराम म्हणायचं आणि पाहायचं गाडी चालते की नाही पेट्रोलची. कुठलीही भाजी घेताना 2 वेळा म्हणायचं जय श्रीराम, जय श्रीराम. भाव कमी झाले पाहिजे. नाही झाले तर यांनाच विचारा जे रामाच्या नावाचं मार्केटिंग करतायत. राम माझे आराध्य आहेत, पण मला मार्केटिंग करावं लागेल. माझ्या मनात आहे. जे ओपनली मार्केटिंग करतात ते तुमची दिशाभूल करतात, एवढं लक्षात ठेवा. आज न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तुम्ही नमस्कार. पाहत राहा न्यूज लॉन्चर मराठी.